नाही मॅडम नाही ते आकडे बघा मॅडम, आकडे पूर्ण आहे त्याच्यात, आकडे बघून घ्या मॅडम, हे आकडे तुम्ही पाहून घ्या, आकडेमध्ये कोण बरोबर येत्या टेंडर काढणं, वर्क ऑर्डर करणं काम चालू राहील. आलेले आहेत पण ते वितरित झालेले नाही अजून. करून आम्ही थकून गेलो. मी कलेक्टर साहेबांना पण फोन लावला होता त्या गोष्टीचा. अल्पसंख्याकांचे पैसे देतच नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला सप्टेंबर जास्तीत जास्त 20-22 तारखेपर्यंत जुने विषय संपवायचे, नवीन आज जवळ 700 कोटी आपल्याला सँक्शन करायचे आणि त्यामुळे आपण कार्यपद्धती स्वीकार विषय पूर्ण झाला. त्याच्यामध्ये तुमची सूचना मी निलंबन मी करू शकतो. तुम्ही आमदार 5 वर्षाचे आमदार, निलंबन मी नाही करू शकतो. तुम्ही द्या पालकमंत्री वसुली करते, जोपर्यंत पैसे मिळणार नाही पंचेचाळीस वर्ष राजकीय सामाजिक कामात आहे आणि सरकारला कोणी हात लावला नाही. काही कोण काय म्हणते तुम्ही काही असं करणार नाही. लोकसभेचा कालावधी जास्त राहिला. लोकसभेच्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आढावा बैठक सुद्धा नंतर जाता येत नाही. लगेच कोणी शूटिंग केलं तर त्याच्यावर ऍक्शन होते. महिन्याभरात अधिवेशन झालं. काय होतंय, अधिक एखाद्यावर एखादा गुन्हा दाखल होऊन जाईल, तुम्ही कारवाई केली तर आम्हाला कारवाई करावं लागेल. त्याला बदली करा. ते कामाचं नाही आहे, काही कामाचं नाही तर मग आम्ही त्याचा गणपती करून घेऊन जाऊ. त्याला इथं काय जे काही योजनेचा टेंडर काढलेला आहे, एका योजनेचा परस्पर एका कंपनीला देऊन टाकले. हे काही इथून लुटून देण्यासाठी आणलं का त्याला अमरावती अक्षरशः लुटायला दे. एक विषय सॉर्ट आउट करायचा नाही का बैठक नुसती गोंधळात पार पडायची. एक तरुणा विचारलं तुमच्या 50 कोटीचं काय झालं, त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं. ते घ्यायला सांगताय, त्यावर पुन्हा काही म्हणायचं, पुन्हा बोला असं तुम्ही बोलायचं, देवेंद्रजी बोलायचं. यशोमतीताईंचं तर अधिकारच आहे की प्रत्येक विषयावर माझं मत आहे. हो, त्यातून पहिल्या होणार नाही, केव्हाच होईल, केव्हा नाही असं ते सांगतायत 50 कोटी. किंवाचा विषय नाही आहे. विषय असा आहे, एक विषय विरोधी पक्ष सुरू आहे ना, रोज सुरू झाली महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे दादा. टेन्शन नका घेऊ. चांगला आशावाद चांगला आशावाद चांगला आहे. ताई सगळ्या सकाळी असे जे मुद्दे आहेत ते तुम्ही द्या. 31 ऑगस्टला ही बैठकीची पत्रक
देवेंद्रजी ही बैठकीची पद्धत नाही, त्यांचं बोलणं मी त्याच्यावर उत्तरच सांगतो आहे की आज सकाळी लवकर येऊन या सगळ्याचा आढावा घेऊन तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये 2% जास्त गोष्टी आयडेंटिफाय करून 31 ऑगस्टच्या आधी 7 दिवसाची टेंडर नोटीसची जी प्रोव्हिजन आहे ती घ्या, पण 31 ऑगस्टच्या आधी सगळी टेंडर निघाली पाहिजेत असं तुम्ही बैठक काही मॅडम आता आणि इथला विकास करावा तर त्या अडचणी निर्माण होत असेल, छोट्या अडचणी आहेत, ते फार मोठे नाही, ते कलेक्टर म्हणतात ऐकत नाही DPO, मग करायचं काय आम्ही लावायचं मुलाकडे तुम्ही सांगा ना. बेसिकली यांना तत्काळ ट्रान्सफर केले पाहिजे होते, ते झाले नाही. आता जुलै महिन्यात तुमचे 50 कोटी ट्रान्सफर झाले जुलै महिन्यात. लेकिन मॅडमच्या बरोबर आहे की जेव्हा आलेलं तेव्हा तत्काळ यंत्रणा सादर केलं पाहिजे. कसं आहे कलेक्टर तुम्ही एक सांगा, पैसे आल्यानंतर खर्च आले वेळ गेला ना, आणि आपला सेवा आणि काय तुम्ही आणि याला पाणी भरलं म्हणून चाललो, पाणी भरलं तिकडे गावात निघालं. मुद्द्यावरून आज रविरामाने तुमच्यात खडाजंगी झालेली आहे. रविरामाचं म्हणणं आहे की आत्ताच तो मुद्दा जो आहे ती निकाली पालकमंत्र्यांनी काढले. तुम्हाला काय म्हणतो? 1 वर्ष अगोदर मीटिंग झाली होती, मी लक्षवेधी केला होता आणि लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एक तर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं, नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं. आणि राज्य सरकारला पैसे द्यायची तयारी नसेल तर केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं. आणि मग तसंच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मीटिंग झाली, त्याला 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मीटिंगचे मिनिट्स माझ्याजवळ आहे. ते पत्र मी CM साहेबांना गेलो, CM साहेबांचं पत्र दिलं, ते पण माझ्याकडे आहे. 1 वर्ष अगोदरच ते 20 कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला. 1 वर्ष झाला त्याला, त्या देण्याचं कबुली 1 वर्ष झालं आहे. तो प्रस्ताव पाठवला, केंद्रानं तो स्वीकारला नाही. आणि मग आता त्याचं विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे. स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग. तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे, ना त्यांना घर भेटलं, जागा भेटली. तिथं हे राणा परिवार कधी 1 आमदार आणि 1 खासदार असताना ते सुरू करू शकले नाही. आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इवन 50%च पगार दिला जात होतं. मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले. आणि त्या काळात आपण 20 ते 23पर्यंत 100% पगार भेटत होता. नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे. आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50%च पगार देत होता. तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही. काल मीटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार 100% पगार देणं गरजेचं आहे. तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही 100% पगार देण्यास भाग पाडू. तो त्याने कबूल केल्यानंतर तो भेटेल आहे. आता 100% पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराची आत्महत्या होणार नाही. मिल सुरू करण्याबाबत, पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे, केंद्राची पॉलिसी आहे. किती मिल सुरू करायच्या, किती नाही सुरू करायच्या, हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे. हे देवेंद्र फडणवीसने 10 कबूल केलेलं आहे. मला जे मी प्रश्न उत्तराच्या तसं त्यांनी म्हटलं की बच्चू हा विषय केंद्राचा आहे, आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू. पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे. मला वाटते तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं आणि मिल काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे. तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे. उलट आपणच ते बंद पाडण्याचा
जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकलो नाही. 4 वर्ष मिल बंद आहे, अजूनही बंद आहे. अभिनंदन केलं, ते अभिनंदन किती संयुक्त का जर मिल सुरू झाली नसेल तर मिलचा प्रश्न सध्या केंद्र सरकार जिथपर्यंत धोरण करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत. हे तर सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काढायचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना. राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करतो, करू शकतं का? नाही करू शकत. जिथपर्यंत केंद्र याच्यावर निर्णय घेत नाही. 26 मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहे, त्यातल्या 2 महाराष्ट्राचे आहे. MP ची बाजूची मिल बंद आहे. आणि तेव्हा केंद्र सरकारनं 26 मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं. एकट्या अचिलपूरच्याच केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे. आणि म्हणून आत्ता कुठेतरी केंद्र सरकार, मी NTCच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं का हम कुछ अभी जो भी ज़मीन है वो बेच के उनको चला सकते क्या, असं ते एक निर्णय ते आता घेणार आहे. स्वागतच आहे. आखरी राजकारण व्हायला नको, ते मिल सुरू होणं महत्त्वाची आहे. परंतु जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे. स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, तिथे काही करू शकले नाही आणि आता फिरले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लोकांना लक्षात येईल. शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जाते, शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील की फडणवीस यांच्या नेतृत्वात, काय तुम्हाला वाटतं? महायुतीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातात. महायुतीचे मी त्याला त्रिमूर्ती असं म्हणतो, त्या महायुतीच्या त्रिमूर्तीच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जातात. महायुतीला होईल असं वाटते का तुम्हाला? महिलांचा सपोर्ट मिळेल का विधानसभेत? मुळात महायुती आपल्याला फायदा होईल की नाही होईल असा विचार न करता रांगेने योजना जातात, त्याच्यात वेळ घालवून नाही. तुम्ही 1 रुपयात विमा, निवडणूक कुठलीच नव्हती. पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठे मिळतो? आकडेवारी देतो, 350 रुपये असे चेक आकडेवारी देतो आपल्याला. 11,000 कोटीचं यावर्षी वाटप झालं, आकडेवारी देतो आपल्याला. त्याला जोडून असा प्रश्न आहे की जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आवश्यक नाही हा प्रश्न संपू ना. हां, त्यामुळे 1 रुपयात विमा असेल, मुलींचं 100% परीक्षा शुल्क आणि ट्युशन फी माफ करणं असेल. मग आता ही माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, 3 गॅस सिलेंडर फ्री असेल, मग महिलांना STमध्ये अर्ध तिकीट असेल, ही मोठी यादी आहे. हे सरकार लोकांच्या गरजा ओळखून किंवा मोदीजींनी सुरू केलेल्या 80 कोटी लोकांना रेशन फ्री असेल, गरजा ओळखून योजना करतो. त्याचा पॉलिटिकल लाभ होईल की नाही होईल, लोकांना आमचं भलं होईल. शिंदे सेनेचे असताना त्यांनी न्यायमूर्ती चांदीवार यांना 11 महिन्याची चौकशी करून एक अहवाल दिला होता 1400 पानाचा. त्यामध्ये अनिल देशमुख आणि त्यांचे PA जे आहे त्यांनी पैसे मागितले नाही असा अहवालात मिनिटमध्ये स्पष्ट केलेला आहे. तो अहवाल जो आहे तो देवेंद्र फडणवीस हे बाहेर सांगत नाही असा आरोप आहे उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. तुम्ही काय सांगा? असं आहे की या महाराष्ट्रामध्ये आरोप आणि प्रत्यारोप अशांची एक मोठी मालिका सुरू आहे. आता जर त्या काळामध्ये नोकरीमध्ये असणारे नंतर सस्पेंड झाले, वाझे म्हणतायत, आणि त्यावेळेचे अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी ही स्टेटमेंट दिली किंवा आम्हाला दर महिन्याचं काही टार्गेट होतं. तर आता पुन्हा एकदा चांदीवाल कमिशन, त्याचा रिपोर्ट, असे मुद्दे काढणं म्हणजे काय? तर समजा आम्ही असं म्हटलं की तुम्ही पैसे कलेक्ट केले तर तुम्ही असं म्हणायचं की नाही हे वाझे म्हणतायत हे गायडेड डेमोक्रेसी आहे, त्याला गायडेड डेमोक्रेसी म्हणतात. अरे वा, वाझे म्हणतात ती गायडेड डेमोक्रेसी आणि चांदीवाल म्हणतात ती काय आहे? आरोप नाही करत आहे. पण मग चांदीवाल कमिशनचा रिपोर्ट जगात सगळ्यात खरा आणि वाझे जगात सगळे खोटारडे, असं नाही चालत. पण चांदीवाल त्याचा जो रिपोर्ट आहे जेव्हा मिनिट्समध्ये लिहिलं गेलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचे PAने किंवा त्यांनी पैसे मागितलेच नाही असं वाझेंचं म्हणणं. असं जसं चांदीवालने म्हटलं तसं वाझे म्हणतात की मागितले. त्यामुळे या विषयामध्ये कुठल्याही अशा गोष्टींना आरोप प्रत्यारोपाला एंड हा संबंधित लोकांनीच निर्माण करतात की अरे बाय बस हो, आता जे काही बोलायचं ते झालं आहे. चला, काय होतं हे फार बिझी असतात ना, त्यामुळे त्यांना नेमकं काय मिळालं हे PA नीट सांगत नाही. आता मी त्यातले ज्यांचे जे म्हणत होते त्यांना दाखवलं की गेल्या वर्षी किती निधी मिळाला आहे आणि यावर्षीचं उद्यापासून देणं सुरू होईल ना, तुम्ही द्या. प्रमुखाने यशोमती ठाकूरांनी एका रिटर्निंग वॉलचा मुद्दा उपस्थित केला, तर गरज आहे. आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अवास्तव
इल्लिगल बांधकामांमुळे नाले ओव्हरफ्लो होण्याचं प्रमाण वाढलं. ते ओव्हरफ्लो झाले की ते जवळच्या वस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे त्याला रिटेनिंग वॉल शिवाय आता काही ती बांधकामं तुम्ही तोडू शकत नाही, ती तोडली जातील तर तोडली जातील. तोपर्यंत त्या बांधकामाने नाले बुजवले आणि त्याच्यावर सगळ्या प्रकारची दुकानं काय बांधली, बिल्डिंग काय बांधल्या. तर त्या रिटेनिंग वॉलची त्यांची डिमांड होती. मग शहरामध्ये सुद्धा रिटेनिंग वॉलची आवश्यकता जास्त आहे. तर त्याचंही आम्ही नवीन आलेल्या कमिशनरना सूचित केलं की त्यांनी त्याचं प्रस्ताव तयार करावा. कारण पुण्याला असंच गेल्या वर्षी 21ला खूप पाणी आलं आणि त्या पाण्यामधून अशी मागणी समोर आली की आम्हाला रिटेनिंग वॉलला महानगरपालिकेकडे इतके पैसे नाही आहेत. तर सरकारने 200 कोटी रुपये सँक्शन केले. ते आले पण आणि सगळ्या रिटेनिंग वॉलची टेंडर्स निघायला सुरुवात झाली. यावर्षी जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाणी पुण्यामध्ये आलं आहे. तर काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही यासाठी पाणी अडवणाऱ्या भिंती उभ्या करू. त्यामुळे तसंच विरोधी आमदारांचं जे म्हणणं होतं ते आज मान्य केलं.